नमस्कार, मी सुमित ग्राम आणि आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल। आज आपण आलेलो आहोत स्वकर्तृत्व आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सक्षम बहुउद्देशीय संस्था वणीच्या संस्थापिका कर्मा तेलंग यांच्याकडे। आपला हक्क मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे। थँक्यू। मॅडम, तुम्ही आर्थिक परिस्थितीने खचलेल्या मुलांसाठी सक्षम बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्यांना मोफत शिक्षण देता, त्यांच्या स्किल डेव्हलपिंगवरही काम करता आणि महत्त्वाचा विषय म्हणजे कोरोनाच्या काळात सक्षम बहुउद्देशीय संस्थेने खूप महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे। काय बोलाल नेमकं? सक्षम बहुउद्देशीय संस्था ही फक्त शिक्षणावरच नाही तर बहुउद्देशावरती काम करते। शिक्षण हा त्यातला एक भाग आहे। सक्षम इंग्लिश मीडियम स्कूल ही माझी स्वतःची स्कूल आहे आणि यामध्ये जे फायनान्शियल वीक लोक आहेत अशा मुलांना मी ॲडमिट करते। जसं की RTEचे शाळेवाल्यांना काही कोटा असतो, पण RTEच्या व्यतिरिक्त सुद्धा मी 20 ते 30 मुलांपर्यंतचं दरवर्षी मी ॲडमिशन स्वतःच्या स्वखर्चातून मी मुलांना शिकवत असते। आणि जे मुलं जसं आता एज्युकेशनमध्ये कमी असतात, पण एज्युकेशनमध्ये कमी असतात म्हणजे ते शिकू शकत नाही हा भाग नाही, तर त्यांच्यामध्ये जे वेगवेगळ्या स्किल असतात तर त्या स्किलवरती मी काम करते। जसं म्युझिक झालं, डान्स झालं, स्पोर्ट्स झालं, अशा विषयावरती सुद्धा काम करते। आणि स्किल डेव्हलपिंगमध्ये वयाची अट नाही, तर मी काही गव्हर्नमेंटचे सुद्धा प्रोजेक्ट घेते, त्याच्यामध्ये वयाची अट नसते। 35 ते 50 वर्षापर्यंत सुद्धा ते स्किलिंगमध्ये ते पार्टिसिपेट करू शकतात। तर हा एक स्किल डेव्हलपमेंटचा भाग आहे। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे महिला सक्षमीकरण। तर मी महिला सक्षमीकरणावरती काम करते। एकल महिला आहे त्याच्यासाठी विशेष काम करते, तर त्यांना राहण्यापासून तर त्यांच्या रोजगारापर्यंतची व्यवस्था मी करत आहे। जसं की त्यांना त्यांच्या माध्यमातून पॅकिंगचे काम असो आणि म्हणजे जे पण कामं आहे त्यांच्यामध्ये जे स्किलनुसार आहे त्याच्यानुसार मी त्यांच्याकडून काम करून घेते आणि त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करते। म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना आपण रोजगार देण्याचं काम करता एकंदरीत। बेरोजगारी हा सुद्धा खूप मोठा विषय आहे माझ्या उद्देशामध्ये। तर माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरचं सुद्धा मी काम सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 32 महिला गारमेंटचं काम करतात। ज्वेलरीचं सुद्धा 30-32 महिला कामाला आहेत। भविष्यामध्ये बेरोजगारीवरती मला खूप फोकस पण करायचं आहे, मी डेव्हलप करणार बेरोजगारीवरती। मॅडम, हे पण खूप ऐकलं आहे मी, सक्षम बहुउद्देशीय संस्थेने कोरोनाच्या काळात समाजातील काही गरीब घटकांची खूप मदत केलेली आहे। कोरोनाच्या काळामध्ये मदत केली लोकांची। तर बघा, त्यावेळेस सर्वांची कंडिशन अशी होती, माझी पण फायनान्शियली कंडिशन खूप स्ट्रॉंग नव्हते, पण जे अडकलेले मजूर होते त्यांची कंडिशन खूप डाऊन होती। तर मी स्वतःच्या घरून सुरुवातीला जवळपास 80 लोकांचं जेवण मी स्वतः बनवून हे केलं, पण 4-5 दिवसानंतर माझी पण कंडिशन म्हणजे त्यांना जेवण पुरवण्याची नव्हती। तर मग मी सोशल मीडियावरती मी हे सगळे व्हिडिओज वगैरे टाकायची, फोटोज वगैरे टाकायची, तर त्या माध्यमातून लोकांनी सुद्धा मला बरीच मदत केलेली आहे। त्या माध्यमातून जवळपास मी 2 महिने त्या मजुरांना, जोपर्यंत ते छत्तीसगडला परत गेले नाही तोपर्यंत मी त्यांना स्वतः जेवण पुरवलेलं आहे, स्वतः बनवून जेवण पुरवलेलं आहे। ह्या होत्या सक्षम बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका कर्मा तेलंग। खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करणं आणि समाजात रुजणं हा साधा विषय नाही आहे। स्वतःला समाजकार्यात रिचवून घेणं हा खूपच महत्त्वाचा विषय आहे। असे खूप कमी लोक असतात की जे समाजासाठी मनातून धनातून कामं करत असतात। अशातल्याच सक्षम बहुउद्देशीय संस्थेच्या कर्मा तेलंग आहे। यांच्याबद्दल एवढंच बोलावं वाटतं की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता साफ, हौसलों से उड़ान होती है। या वाक्यांना शोभणारं व्यक्तिमत्व म्हणजे कर्मा तेलंग। बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल, आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा।